हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर आज तुम्हाला गृहप्रवेशाचा व्हिडिओ मी जे शूट केलेला आहे ते दाखवणार आहे. कारण माझ्या भावाच्या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम होता, तर त्याचाच हा व्हिडिओ आहे. लग्न झाल्याच्या नंतर 11 तारखेला हा कार्यक्रम होता. हा व्हिडिओ तुम्हाला खूप उशिरा येत आहे, कारण खूप लेट झालं मला टाकायला. तर ठीक आहे, असू काही होत नाही, पण व्हिडिओ तर टाकला आहे मी आता. आणि इथे मस्त पूजा पण इथे छान झालेली आहे. गौतम बुद्धाची मूर्ती आणि बाबासाहेबाची मूर्ती ठेवून पूजा पण खूप सुंदर मांडून घेतलेली आहे. आणि बाजूला आहे ती फोटो, ती आमच्या काकाचे आहे. आता ते सध्या नाही आहेत काका, तर त्यांचीही पूजा झालेली आहे. आणि इथे त्याच्यानंतर मुली वगैरे आम्ही सर्वांनी इथे वंदना केली आणि बसलोत मस्त. तर पूजा बघून खूप छान प्रसन्न वाटलं. घर पण खूप सुंदर बांधलेलं आहे. तर चला पुढे दाखवतेच तुम्हाला. आणि इथे आता आहेर देण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि सर्वांना छान असं खुर्चीत बसवलेलं आहे, कारण आहेर द्यायला पण सोपं जाईल याच्यासाठी मोठे छोटे आणि सगळ्यात छोटे असं बसवलेलं होतं. तर चला आता मी ही सुरुवात करते आहेर देण्यासाठी. तर काकूसाठी मी साडी वगैरे घेतलेली होती आणि भावांना सर्वांना रुमाल देणार होते आणि भावजायांना ब्लाऊज पीस वगैरे. तर असा हा आहेर असतो करायचा कार्यक्रमाचा. तर इथेच आम्ही बघत होतो, सर्वांना द्यायच्या होत्या रुमाली आणि आहेर वगैरे. तर अगोदर इथे जे भावाचं लग्न झालं त्याच्या सासरच्या मंडळींनी अगोदर आहेर केला. त्याच्यानंतर मी घेतला आणि इथे मी माझ्या बसलेली आहे ना, रेड कलरची साडी घालून. त्या आहेत माझ्या काकू, कारण आई छोट्या आहेत आणि आई मोठी आहे, त्याच्यासाठी मी इथे काकू म्हणत आहे. तर ह्या काकू आहेत, त्यांना पण मी हळद वगैरे लावली आणि साडी दिली त्यांना. साडी पण त्यांना खूप आवडली, खूप छान आहे म्हणल्या साडी. आणि इथे मी त्यांच्या पाया पण पडून घेतल्या, कारण बसून आणि मला पण जास्त वागता येत नाही, त्याच्यामुळे मीही उभे राहूनच मस्त पाया पडल्या. त्याच्यानंतर हा आहे मोठा भाऊ आणि ह्या त्यांच्या मिसेस बाजूला बसलेल्या, त्यांनाही हळद कुंकू लावून घेतलं आणि आहेर द्यायला सुरुवात केली. तर इथे कुंकू लावून घेतलं आणि अगोदर भावाला रुमाल दिली आणि भाऊजाईला ब्लाऊज पीस दिलं. आणि भाऊ म्हणत होता थांब मी पाया पडतो, पण मी नाही पडू दिल्या, कारण भाऊ हा माझा मोठा आहे माझ्यावर, तर मी त्याला नाही पडू दिला. आमच्या इकडं कसं आहे, भाऊ पाया पडतो, लहान बहीण असो किंवा मोठी असो. पण इथे मी म्हणलं भाऊजाईला या तुम्ही पडू शकता, कारण तुम्ही भाऊजाई या म्हणून यायचं मुडकं धरलं होतं. खूप हसले सर्वजण. मग त्याच्यानंतर हा 2 नंबरचा भाऊ आहे, तर यालाही आता हा लहान आहे माझ्याहून. तर सर्वांचे लग्न झालेले आहेत. एकच लास्ट होता आत्ता नवीन जे जस्ट लग्न झालेलं आहे नवरदेव. याच्या अगोदर पण तुम्ही व्हिडिओ बघलेले आहेत लग्नाचे. तर तोच लहान राहिलेला होता लग्नाचा एक, तर त्याचंच लग्न होतं. त्याच्यानंतर घराचं गृहप्रवेश झालं. घर हा या भावांनी बांधलेला आहे, जो मिलिटरीमध्ये आहे, जे आता इथे कुंकू वगैरे लावते ना या भावाचं. तर हा 3 नंबरचा भाऊ आहे, तो आहे मिलिटरीमध्ये. तर त्याच्याच घराचा गृहप्रवेश होता, कारण त्यालाही ड्युटीवर जायचं होतं. त्याला फक्त 1च महिना सुट्ट्या होत्या, त्याच्यामध्ये लग्न पण झालं आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम पण लगेच ठेवला होता, कारण सुट्ट्या त्याच्या संपत आलेल्या होत्या आणि त्याला कार्यक्रम पण सुट्ट्यामध्येच करून घ्यायचा होता. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये सर्वांना सुट्ट्या असतात, शाळा वगैरे नसते. याच्यासाठी लग्न आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम दोन्हीही करून घेतला आणि आम्हीही त्या कार्यक्रमाला गेलो. खूप छान झाला कार्यक्रम आणि घर पण खूप सुंदर बांधलेलं आहे. 2 BHKचं आहे घर. तेही तुम्हाला दाखवते कसं आहे काय नाही. मग नंतर मोठा भाऊजाया पाया पडल्या. मग नंतर 2 नंबरचा भाऊ पण आले आणि सर्वांनी पाया पडल्या. आता इथे आहे नवीन जोडपं जे लग्न झालेलं आहे, तर त्यांना आता इथे आहेर देते मी. तर तिलाही हळद कुंकू लागलं. ही नवीन नवरी आहे, तर तिलाही हळद कुंकू वगैरे लावून घेतलं आणि भावाला पण कुंकू लावलं आणि आहेर दिला. हा सगळ्यात छोटा भाऊ आहे. तर खूप मोठी आहे आमची फॅमिली, निर्मले फॅमिली.
तर हे तेही दाखवते. त्यांना वाटलं झालं आणि मी आहेर काही दिला नाही आणि लवकर उठला पाया पडण्यासाठी. व त्याच्यानंतर थांब म्हणलं देते आहेर. मग त्याला दिली रुमाल आणि तिला ब्लाऊज पीस दिला. मग दोघांनीही माझ्या पाया पडल्या. तर असं छान वाटतं. कार्यक्रम वगैरे व्यवस्थित सर्वजण मिळतात आणि सगळ्यांच्या गाठीभेटी होतात. कुणालाही दुसरीकडे जाणं होत नाही. आणि मी त्याच्या लग्नात काही गिफ्ट दिलं नव्हतं. त्याच्यासाठी इथे आज मी सोबतच गिफ्ट आणलं होतं. आणि मुलींचं कसं होतं की मम्मी तू गिफ्ट द्यायचं नाही, आम्हीच देणार मामाला गिफ्ट म्हणून मुलींनी गिफ्ट दिला. आणि इथे आता सर्वजणांचे त्या पाया पडून घेत आहेत. जो आहेर झाला ना, तर सर्वजणांच्या पाया पडत आहे इथे नवरी. तर हा कार्यक्रम असा चालू होता. खूप मजा मस्ती केली आम्ही, बोलणे. आणि इथे बघा मुलींनी गिफ्ट पण दिला आणि सर्वजण आहेर घेऊन सर्वजण मस्त आम्ही बसलो होतो. व्हिडिओ छान त्याच्यानंतर जेवणाचा पण कार्यक्रम होता, कारण स्वयंपाक तर चालूच होता. आणि फर्स्ट तर मुली इथे भंते अगोदरच आलेले होते. कार्यक्रम 11चाच होता. तर भंते वगैरे आल्याच्यानंतर त्यांना जेवण वगैरेची कार्यक्रम लवकर झाला. तर आम्हाला उशीर झाला येण्यासाठी, ते काय भेटलं नाही आम्हाला. मग त्याच्यानंतर ते आहेर झाल्याच्यानंतर इथे मी माझ्या काकांना आहेर दिला. हे काका राहतात परभणीला, तर त्यांना आहेर दिला. आणि काकू पण आल्या होत्या. काकू लग्नाला आल्या नव्हत्या, कारण काकू त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं होतं. त्याच्यासाठी त्यांना प्रवास करायचा नव्हता आणि लग्न होतं अकोल्याला, त्याच्यासाठीच त्या आल्या नव्हत्या. मग घराचा कार्यक्रम नांदेडमध्येच होता ना, त्याच्यासाठी मग काकू पण आले. आणि इथे जी भावाची बायको आहे तीही आहेर घेतला. त्याच्यानंतर पाया सर्वांच्या पडत होती. तर माझ्या तर किती वेळेस पडलं झाला. जे आलं ते आहेर घेतलं तसं पाया पडत होत्या. आणि इथे मी काकूला आणि काकांना आहेर घेत होते. तर त्यांच्या डोळ्याचंही ऑपरेशन झालेलं आहे. आणि काका पण आलेले होते ना, सर्वजण आलेले होते. त्यांना दिला. मी इथे आहे. काकूला रुमाल पांघरली आणि काकूला साडी दिली आणि पाया वगैरे पडून घेतले. मग त्याच्यानंतर काकाचा मुलगा आहे, त्यालाही मी दिले, कारण काकाचा मुलगा पण लहानच आहे माझ्याकडून. तर इथे ही आहे मुंबईला राहणारी बहीण, परभणीच्या काकाची मुलगी, जी परभणीला त्यांची आणि एक मुलगा आहे. एक परभणीतच राहते आणि एक मुंबईला राहते आणि हा मुलगा आहे. तर यांनाही मी आहे छोटे सगळे लास्ट त्यांचा आहेर दिला दोघांना बसून. त्यालाही रुमाल दिली आणि तिलाही ब्लाऊज पीस दिलं. तर असा हा कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. खूप मजा आली कार्यक्रमात पण. लग्न तर खूप खूप होती, पण काय करणार. आणि लाईफ पण तिथे घरी जात होती आणि मुलांना पण खूप छान एन्जॉय केलं. जेवण पण खूप छान झालं, तेही दाखवत होते मला काय काय बनवलं होतं जेवणामध्ये ते. तर इथे आम्ही सर्वजण आहे मस्त बसलेलं होतो. तर निवांत बसलो, काकू, आई आणि माझी भाऊजाई, आम्ही सर्वजण. आणि सर्वांना म्हणलं इकडे या जवळ, थोडंसं आपण व्हिडिओ घेऊया आणि फोटो पण काढूया. तर मस्त आम्ही छान बसलेलं आहे. तर कसं वाटत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता जेवणाची पंगत बसलेली आहे. आणि ही बहीण राहते परभणीमध्ये, व्हाईट साडीवाली, आणि बाजूला बसलेली आहे ते मुंबईला राहते. आणि हे सगळं आमचा परिवार बसलेला आहे जेवणासाठी. आणि इथे माझा मुलगा पण वाढायला गेलेला आहे, कारण त्याला सर्वांना जेवण वाढायला खूप आवडते. आई इकडे बसलेली आहे आणि काकू बाजूला बसली, भाऊजया वगैरे सर्वजण, आम्ही सर्वजण बसलो जेवायला, कारण उशीर झाला होता जेवणाला. 3 ते 3:30 वाजले होते जेवण करण्यासाठी. आणि इथे माझ्या बाजूला बसलेली आहे युक्ती. तर पत्रवाळ्या तर दिल्या, आता जेवण वाढायला सुरुवात केलेली आहे. आणि मुलं पण छान वाढत होते. आणि इथे दोघ्या बहिणींची मस्ती चालू आहे. तर
इथे आलेला आहे आता भात आणि जेवणामध्ये पण खूप छान केलं होतं. मिक्स व्हेजिटेबल पनीरची भाजी होती, खूप छान झालेली होती. आणि त्याच्यानंतर डाळ पण होती, तुरीची डाळ, चपात्या होत्या आणि आपली छानपैकी खीर बनवलेली होती आणि भात. जेवण पण खूप छान झालं, जास्त ऑइली नाही, काय नाही, तेलकट एकदम मस्त झालेलं होतं जेवण. मस्त आम्ही जेवायला बसलेलो आहोत. आता सर्वजण वाढत आहेत छानपैकी, गडबडली काही नाही, मस्त आरामशीर. नवरी पण बसली होती जेवायला. जेवण वगैरे झाल्यानंतर मग खाली हॉलमध्ये येऊन बसलो. हॉल पण बघा किती सुंदर आणि हॉलमध्ये कार्यक्रम म्हणजे पूजा वगैरे मांडलेली होती. खूप सुंदर पूजा मांडलेली होती, खूप छान दिसत होती पूजा पण. आणि मस्त असं थोडंसं शूट घेतलं मी आणि सर्वजण आम्ही बसलो आता आरामशीर फॅमिली. तर इथे मस्त पूजा केली आणि खूप वेळ बोलत बसले सर्वजण. तुम्ही कशामध्ये आणि मुली इथे मुलींचा डान्स घराचा आहे, बँडलची डिझाईन खूप सुंदर केलेली आहे, एकदम छान. लाइटिंग वगैरे, विंडोज आणि हा आहे मेन गेट. चला भेटूया आणखीन एका मस्त नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा घराचा व्ह्यू आहे बाहेरचा. आता गेट ओपन केलेला आहे आणि पुढेच इथे छोटासा हाऊस बांधलेला आहे आणि बोर पण टाकलेले आहे. वर शिड्या काढलेल्या आहेत आणि हे मेन आहे हॉल. तो हॉल पण खूप सुंदर झालेला आहे आणि पिंक कलर आणि लाईट पिंक याच्यामध्ये कलर दिलेला आहे. तर 2 बेडरूम आणि किचन हॉल असा हा घर बांधलेला आहे. हे आहे किचन. किचन पण खूप सुंदर झालेला आहे आणि बाजूलाच साईडला थोडीशी जागा सोडलेली आहे, कारण भांडे धुणे वगैरे करण्यासाठी, फ्री म्हणजे बसून घासण्यासाठी. आणि हे आहे या घराचं बेडरूमला पण कलर तोच दिलेला आहे, सगळा डार्क पिंक आणि लाईट पिंक आणि खूप सुंदर झालेला आहे. रूम पण खूप छान आहेत आणि अटॅचेस बाथरूम आहे आणि हे आहे कॉमन वॉशरूम वगैरे. आणि इथे पूजा वगैरे करण्यासाठी थोडीशी जागा केलेली आहे आणि इथे कॉमन संडास बाथरूम आहे. तर त्याच्या बाजूलाच किचन आहे. तर हे घर तुम्हाला कसं वाटलं आणि हा घराचा गृहप्रवेश कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आणखीन अशाच नवनवीन आपल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.